प्रतिवर्षाप्रमाणे आपण गुरु आणि शिष्य येथे एकत्र येत आहोत. आपण आपल्या जीवनात व जगात अनेक वेळा अनेक ठिकाणी जमतो वा जमत असतो, पण प्रत्येक वेळचे आणि प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्य निरनिराळे असते. आपल्या आजच्या ठिकाणी जमण्याचे औचित्य आगळे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गुरु आणि शिष्यांची भेट आहे. गुरु शिष्य भेट ही अत्यंत आनंददायक असावयास हवी, पण ती अंतःकरणापासून असेल तरच तशी आनंददायक ठरते. परमार्थात प्रारंभी आणि शेवटची गोष्ट म्हणजे ही अंतःकरणे एकत्र आणणेच होय. गुरु आणि शिष्य या दोहोंकडूनही चूक होणे शक्य असते. अशा रीतीनं गुरु शिष्य एकत्र येण्यानं आपणास त्या चुका समजू शकतात. शिष्य जर आपल्या गुरुची आठवण ठेवत असेल, सतत ठेवत असेल, तर तो शहाणा होऊ शकतो. तसेच गुरुच्या ठिकाणी जर आत्मविश्वास असेल तर तो शिष्यात शहाणे करू शकतो. जीवनात आपत्ती येतात, पण आपत्ती या सर्वच काही अपत्यरूप नसतात. आपणास शहाणपण यावे म्हणूनही काही प्रसंग येत असतात. किंबहुना आपत्तीतून माणूस जेवढं शिकतो तेवढं तो अन्य कशातून शिकू शकत नाही. आपण आपत्तींना तोंड देण्यासाठी निर्भयत्व हवे असते. देवाच्या कृपेने अभय प्राप्त होते, तसे ते गुरुभक्तीनेही मिळते. पण दोहोंच्या जाती भिन्न आहेत. तसेच निर्भयत्व आणि अभय यातही फरक आहे. सकृतदर्शनी दोन्ही शब्दांचा अर्थ एकच वाटतला तरी तसा तो नाही. कारण निर्भयत्व हे ज्याचे त्यास मिळवायचे असते आणि अभय दुसऱ्याच्या कृपेने प्राप्त व्हायचे असते. मी शिष्यांना अंधारात ठेवू इच्छित नाही. तुम्हाला जीवन ही एक भानगड आहे असे वाटू नये. शिवाय आपत्तींनी सर्वनाश होईल अशी खोटी भीतीही वाटावयास नको, वाटता कामा नये. त्याप्रमाणे गुरु पाठीमागे आहे म्हणून सर्व काही मनासारखेच होईल असंही शक्य नाही व तसेही समजू नये. मला आज आनंदाचे भरते आले आहे. तुम्हास म्हणजे शिष्यांना भोवती पाहिले की मला आनंद होतो. मी केव्हाही तुम्हा लोकांना विसरत नाही. कदाचित तुम्हापैकी कोणा एखाद्याचे नाव लक्षात राहणार, पण तो व्यक्ती माझ्या लक्षात असते. त्याप्रमाणे तुम्हीही मला विसरणार नाही, पण तुम्ही माझ्या शिकवणुकीला विसरणार नाही आणि तुम्ही माझी शिकवणूक विसरता म्हणून दुबळ्या मनाचे राहता. आपला शिष्य दुबळ्या मनाचा राहावा असं गुरुच कधीच वाटत नाही. आजचे हे प्रवचन विद्वान वक्त्याच्या भाषणासारखे नाही, त्याहून ते भिन्न आहे. तुम्हाला सर्वांना आजचा हा दिवस आनंदच वाटलं पाहिजे. कारण मागील वर्षी मिळालेला धडा अंमलात आला किंवा नाही हे दाखवण्याची संधी आणि तसेच पुढील वर्षासाठी नवा धडा मिळण्याचा प्रसंग आहे. तेव्हा ज्याला येणं जमलं नाही त्याला तळमळ वाटली पाहिजे की मी वर्षात एकदाच येणाऱ्या या क्षणासारखा सुरक्ष क्षण जो सुवर्ण क्षण असतो तो गमावला. मी संसार शिकवणारा गुरु आहे, संसार सोडा म्हणणारा नाही. पण जर आज येथे आपण आला नसता तर हा क्षण फुकट दवडला असे झाले असते. या ठिकाणी तुम्हा सर्वांना बोलवून मी काय देतो ते मला कळतं. तसा प्रत्यक्ष काही फायदा झाल्याचं कदाचित तुम्हास व तुमच्यापैकी काही जणांना वाटणार नाही. झाडांची रोजच्या रोज काही वाढ होते किंवा नाही हे सर्वसाधारणपणे लक्षात येत नसतं, परंतु त्या झाडाची दैनंदिन वाढ झाली किंवा नाही हे माळी त्याच झाडाच्या पानापानातून सूक्ष्मपणे बघत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही त्यात काय आहात, तुमची कसकशी प्रगती व वाढ होत आहे हेही मला कळते. कदाचित ते तुमचे तुम्हाला एकमेकांना कळत नसेलही. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे मी सांगितले त्याप्रमाणे बहुतेकांनी केले नाही. काही लोकांनी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. मी गेल्या वर्षी माझी तुमची मागची शक्ती काढून घेतली होती आणि तुम्हाला कष्ट करा आणि आपल्या सामर्थ्यावर भिस्त ठेवा असं बजावलं होतं. पण तुम्ही अंतःकरणाची वज्रता राखाव्यास हवी होती, ती राखली नाही. संकटं आली नाही तसे नाही, विफलता आली नाही असं क्वचितच घडलं असेल आणि असं व्हावं असं मी अपेक्षिलं होतं. हे मी मागील वर्षी तुम्हाला सांगितलंही होतं. मी प्रत्येक वेळी देवास साक्ष ठेवून बोलतो. तुम्ही बुडालात तर मी जबाबदार व तरलात तरीही मीच जबाबदार. ज्या दिवशी मला त्यानं हे गुरुपणाचं काम सांगितलं त्या दिवशी मी त्यास सांगितलं मी कोणतेही एक काम करतो. गुरु होऊन शिष्यांची काळजी करतो किंवा तुझी भक्ती वा उपासना करतो.
आता गुरु होऊन मी तुमची काळजी सतत वाहतो. तुमच्यासाठी माझ्या जीवनात काहीच चोरटेपणा नाही. प्रसंगी मी माझ्या स्नान संध्याचीही काळजी करीत नाही, हे तुम्ही उमजलं पाहिजे. तुम्ही लोक सज्जन आहात. मी कसाही वागताना दिसलो, भक्त वा उपासक म्हणून नित्याचा कार्यक्रम करीत नसलो तरी तुमच्यावर माझा विशेष परिणाम होत नाही. तुमची श्रद्धा टिकून आहे. पण तुमचे हे भलेपण कच्चं आहे. मी यावर्षी 8 मेला येथे आलो आहे, म्हणजे 1961 सालच्या मेला. जे जे शिष्य येथे आले त्यांना कसून घातले, कस घेतला. क्षणाचं सुख त्यांना दिलं नाही. त्यात मला यश मिळालं म्हणून तयारी होऊ शकली. हा चांगुलपणा तुमचा आहे. पण हे भुलेपण जे आहे ना, ते कच्चं आहे. त्यात दार्ढ्य असलं पाहिजे, ते वज्रासारखं असलं पाहिजे. पुंडलिकजींनी प्रश्न केला, काय कार्यक्रम आहे तुमच्याजवळ? मी सांगितलं आहे, कार्यक्रम करवून घेण्या इतकी लायक माणसं माझ्याजवळ नाहीत. मी असं का सांगितलं? तर इतका कच्चेपणा माझ्यात आहे. तुमचे प्रेम विचलित होत नाही हा तुमचा सज्जनपणा आहे. पण या भांडवलावर मी उमेद धरून आहे. पण मी कुठला लुळा, असमर्थ वा अशक्त आहे? तुम्ही असावे तेवढे अधिकारी नाही. या ठिकाणी माझ्या सामर्थ्यानं जसे तुम्ही समर्थ होता तसा तुमच्या दुबळेपणानं मी दुबळा होतो. मी तुमचा उद्धार करतो तर तुम्ही मला दुबळे करता. मी गुरुपटावरून बोलतो याची तुम्हाला जाणीव आहे. एवढ्या शिष्यांचा मी गुरु असताना मी काम करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं? काय वाटेल ते करू शकावे, पण करू शकतो काय अशी परिस्थिती असणं धोक्याचं आहे. हे माझे दुःख आहे. अमुक एक करून घेईन ही खात्री नाही. ही खात्री यावी म्हणून मी गतवर्षी तुम्हाला पाठ दिला होता. मला विश्वास होता की कोणाचेही, माझ्या शिष्यांपैकी एकाचेही आत्यंतिक नुकसान होणार नाही. परमेश्वर तसं करणार नाही म्हणून खात्री होती. म्हणूनच तुम्हाला कष्ट पडतील म्हणून सांगितले होते. जे अंतःकरणापासून आले आहेत त्यांना खूप कष्ट पडले आहेत. हा पाठ जुन्या शिष्यांसाठी होता, जे माझी आठवणही काढीत नाहीत. अशा तान्ह्या मुलांसाठी मी हा पाठ दिला नव्हता. दुबळ्या शिष्यांसाठी हा पाठ दिला नव्हता. तान्ह्या मुलांसाठी दंडबैठकांचा कोर्स नसतो. असाही ताना माझा शिष्य वर्ग असणार. हे नवे शिष्य जुन्या शिष्यांइतके शहाणे कसे असणार? जुन्या शिष्यांपैकी काही स्वतःचे सामर्थ्य वाढवण्याचे प्रयत्न करतात, पण काही गुरुच्या शक्तीवर विसंबून भरोसा ठेवून जैसे थे राहतात. असे शिष्य पुरुषार्थी होत नाहीत. जो पुरुषार्थी असेल त्याचा कैवारी परमेश्वर होतो. आपल्या अभंगाच्या पुस्तकावरील चित्राचा अभिप्राय हाच आहे. सर्पासारख्या प्रबळ शत्रूचा पायास वेढा पडला असतानाही त्याची पर्वा न करता त्याच्यासह गरुड आकाशात उंच भरारी मारतो. त्याच्यावरच परमेश्वर आरूढ होतो, कायम त्याच्या सान्निध्यात राहतो. या उलट मानव मात्र सर्पास भिवून संकटास भेदरून जाऊन जमिनीवरच राहतो. त्या देवाचे दर्शनही होत नाही. मग सान्निध्य तर लांबच राहिलं. परिस्थितीमुळे काही करता येत नाही असं तो म्हणत असतो. त्याच्यासाठी देवकृपा नाही. त्याची फार तर देव कीव करील. कीव करणं वेगळं आणि कृपा करणं वेगळं. परमेश्वर लंगड्या लोळ्यांची कीव करतो, त्यांच्यावर कृपा करीत नाही. कृपेचा अधिकारी पुरुषार्थी माणूसच असतो. पुरुषार्थी माणसावर देव कृपा करतो. कीव कोणाकडूनही करून घेऊ नये. परमेश्वराची उपासना करावायची ती त्याची कृपा संपादन व्हावी म्हणून, त्यानं आपली कीव करावी म्हणून नव्हे. कृपा म्हणजे कीव असा तुम्ही अर्थ घेता आणि आपल्या सोयीप्रमाणे संत वचनांचा अर्थ लावता. रामराज्यात कोणी उपाशी राहत नव्हतं व कोणाला काही कमी पडत नसे असं वर्णन आहे. म्हणून काय सुमंतासारखा थाट सर्वांनाच होता काय? परमेश्वराच्या किवेला पात्र असणं हे माणुसकी नाही. हिंदू धर्म हे शिकवित नाही. कृपा संपादन करणं हेच हिंदू धर्म शिकवतो. मी या ठिकाणी तुम्हाला हिंदू धर्म शिकवित नाही. कोणाच्या विशिष्ट धर्मप्रचाराचा शिक्का कोणी मारू नये. हिंदू धर्म तेजस्विता शिकवतो. परमेश्वर तुम्हाला तेज प्राप्त होऊ दे ही आमची मागणी. तेजस्विनावदितमस्तु ही आमची प्रार्थना आणि म्हणून त्याचा उल्लेख केला.
सर्व धर्माचे अनुयायी ख्रिस्त, मुसलमान, हिंदू, जैन इत्यादी सारे माझे शिष्य आहेत. तुम्ही साधा वैश्वदेव करीत नाही. मुंज झाल्यावर आणि मौंज हा एक सोहळा समजला जातो, पण मौंज झाल्यावर जे एक व्रत पाळावायचे आहे, जो एक यज्ञ करावायचा असतो, ते तुम्ही करीत नाही. मी तेजाची उपासना करीत आहे असं मुलास वाटलं पाहिजे. तेजाचे उपासक आपण उपासक कसे आहोत? पुरुषार्थी की भ्याड? पुरुषार्थी असू तितके आपण देवाजवळ जाऊ. यावरून प्रसंगानं आठवलं म्हणून एक गांधीजी व नेहरूजींची गोष्ट सांगतो. त्यांची गोष्ट सांगतो म्हणून माझ्यावर काँग्रेसचा शिक्का मारू नका. जिथे जे चांगले असेल तेथून ते आपण उचलले पाहिजे. तसेच प्रत्येक धर्मात जे जे चांगले असेल, धर्मी असेल, ते सर्व टिकले पाहिजे, टिपलेही पाहिजे. चौरीचुरा प्रसंगानंतर एकदा नेहरूजी गांधीजींना भेटावयास गेले. त्यावेळी तिथे मौलाना आझाद, कस्तुरबा वगैरे मंडळी होती. नेहरूजी विमनस्क स्थितीत होते. गांधीजींचे म्हणणे त्यांना पटले नव्हते. त्यांच्या मनाची तशी अवस्था राहू नये, निघून जावी म्हणून कस्तुरबा त्यांना म्हणाल्या की तुम्ही देवाचे नाव घेत नाही म्हणून असं होतं. त्यांच्यावर गांधीजी उसळून म्हणाले आणि त्यांनी आपल्या अधिकारात सांगितलं की जरी तो देवाचं नाव घेत नसला तरी देवाच्या जवळ आहे. गांधीजीसारखी अधिकारी व्यक्ती असे म्हणाली, यातील इंगित काय? नेहरूजींना एकदा एखादे सत्य पटले की त्यासाठी वाटेल ते कष्ट सोसण्याची त्यांची तयारी असते. जगातील अशी कोणतीही शक्ती नाही की जी नेहरूजींना एकदा निश्चय केल्यावर आपल्या निश्चयापासून विचलित करेल, हे गांधीजींना ठाऊक होतं. म्हणूनच आपल्या अधिकारात त्यांनी पंडितजी देवाचे नाव घेत नसले तरी ते देवाच्या सान्निध्यात आहेत असा निर्णय दिला. जे देवाला ओळखतात, ज्यांची तेचपर्यंत पोच असते, तेच देवापासून जवळ कोण आणि दूर कोण हे ओळखू शकतात. सारांश: पुरुषार्थी मनुष्य कृतनिश्चयी व संकटांना भीक न घालणारा असा मनुष्य देवाचे जवळ असतो. तो निर्भय असतो. देवाकडून त्याला अभय प्राप्त झालेलं असतं. देवाचा कसा अभयहस्त जो आहे तो असा मी पाहिलेला आहे. अभयम सत संसिद्धी असं म्हटलं आहे. देवाकडे जाऊन जो निर्भय झाला नाही तो देवापर्यंत पोहोचलाच नाही. जेव्हा सत्यासाठी प्रत्येही निर्भयत्व वाढते तेव्हा मी निश्चित देवाकडे जात आहे असं प्रत्येकानं समजावं. आपली उपासना फळते आहे असे समजावं. तसंच उपासना करूनही जर भय जात नसेल तर त्या उपासनेत काहीतरी चूक आहे असं समजावं. उपासनेनं अभय प्राप्त झालंच पाहिजे. हे अभय गुरु देतो, देवही अभय देतो. देवाच्या मूर्तीमध्ये एक हात वर बोटे करून पंजा नीट मनगटापासून मागे वाकवून दाखवलेला असतो. असा हा देवाचा अभयहस्त मी स्वतः पाहिलं आहे. गुरुनं अभय लौकिक व्यवहारातून द्यायचं असतं, चमत्कारातून नव्हे. पेढे कुंकू काढले अथवा भिंत चालवून दाखवली त्याने तुमचा काय फायदा? मला चमत्कार करता येणार नाही तसे नाही, पण अशा चमत्कारांनी तुमचा काय फायदा होईल? त्याने फार तर माझं मोठेपण दिसून येईल, पण ज्यामुळे तुमच्यात काही फरक पडणार नाही. मोठा हार, छटाकाऐवजी पावशेर खडीसाखर मिळेल. चमत्कार हे शिष्यांसाठी नाही. त्यांनी शिष्यांचं काही भलवत नसतं. मला इथे कोणाची निंदा करावायची नाही, पण चमत्काराचे भांडवलावर गुरु पण चालवतो तो अधम गुरु समजावा. असा गुरु स्वतः बुडतो व शिष्यालाही बुडवतो. ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठीच मी हा कठीण पाठ दिला होता. चमत्कारानं मोठेपण मी दाखवणार नाही आणि मी चमत्कार करून दाखवले तर मी तुम्हाला फसवलं असं होईल. माझ्या चमत्कारावर विश्वास ठेवून अथवा दृष्टी ठेवून तुम्ही माझे शिष्य बनू नका. असले शिष्य मला नको आहे. माझ्याजवळ सामर्थ्य आहे पण ते वापरावयास सोहळे आहे. बॉम्ब हलवताना किती काळजी घ्यावी लागते ते बनवणारे आणि हलवणारे यांनाच ठाऊक, इतरांना नाही. मग ईश्वराची शक्ती काय कमी आहे? ती वापरताना काही सोहळं काळजी घ्यावी लागू नये. तसं नसतं तर देव कोणीतरी बावळा आहे असं समजलं पाहिजे. तो काहीतरी बावळा नाही की त्याची करुणा भाकली की लगेच चेक लिहून देईल. तो आपले कृपा सामर्थ्य मोठ्या कुशलतेनं वापरतो. त्याला काय वैताग आला आहे की त्याची बायको मेली आहे म्हणून काय धान्य वाटून घ्यायचं आहे? तो मोठ्या कुशलतेनं सामर्थ्य देत असतो.
त्याची कृपा होण्यासाठी माझी कृपा आधी तुमच्यावर व्हायला हवी, पण ती तुम्ही आपल्या गुणांनी मिळवायच हवी. तुम्ही केलेल्या स्तुतीनं व हार पिढ्यांनी ते होणार नाही. प्रसंगी दीन परिस्थितीत मी कीव करीन, पण कृपा करणार नाही. कृपा ही कृपापात्र झाल्यावरच असते. जो गुरुकृपेला पात्र नाही तो देवकृपेलाही पात्र नसतो. आणि म्हणूनच परमार्थात गुरुला मोठे म्हटलेलं आहे. संतांनी गुरुचे स्तोम वाजवले आहे. लायक शिष्याला जर गुरु शाप देऊ लागला तर परमेश्वर त्या शिष्याला सांभाळत असतो. शिष्याच्या कल्याणाचे गुरु सांगत असतो, तर शिष्य दिमाखात गेला तर देव कीव तर करीत नाहीच, पण कृपा कुठून करणार. अधम शिष्याची देवही कीव करीत नाही. मी प्रामाणिक असेल तर माझा कैवारी परमेश्वर असतो. तुमच्या हिताकरता सांगूनही तुम्ही केले नाही तर हजेरी घेतो. मी तुमच्यावर नाराज होत नाही, पण तुम्ही शहाणे व्हावे म्हणून मी रागवेन, गोड बोलणार नाही. मी रागावून बोलत नसून गुरु शिष्याचे शास्त्र सांगत आहे. सर्व प्रकारचे शिष्य इथे बसलेले असल्याने बाळबोध सांगत आहे. स्वप्नात देखील कोणाचे वाईट कर असं मी म्हणत नाही. मग जागृतीत कुठून म्हणणार. शिष्य चुकल्यावर देव शिक्षा करतो. तो माझ्याही ऐकत नाही. माझे म्हणण्याकरता देव ताडण करतो, ते माझ्याने पावत नाही. देवास अज्ञान खपत नाही, फसवाफसवी चालत नाही. हे सर्व मी तुम्हाला देवासमोर सांगत आहे, तुमच्यासाठीच आहे. तुमच्यासाठीच मी कठोर बनतो. माझे कोवळे अंतःकरण तुमच्या कामाचे नाही. त्यामुळे मला कितीही दया उत्पन्न झाली तरी मी ती दाखवित नाही. कारण माझा शिष्य कोवळा दीनदुबळा असू नये असं मला वाटतं. म्हणून मी म्हणत असतो की होऊ दे एकदा फजिती, त्यामुळे ते तो शहाणा होईल. हे मी मनसोक्तपणे करीत नाही. कोणत्या संताचा छळ मला या जगात झाला नाही असं दाखवा. संताचे चरित्र तुम्ही अभ्यासित नाहीत. त्यांच्या चरित्रातून ते निर्भयता शिकला नाहीत, तर संत चरित्र समजली नाहीत असं म्हणावं लागेल. ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या वाट्याला काय आलं आहे. त्यांचे मोठेपण गाऊन ते मोठेपण तुम्हाला येणार नाही. त्यांची जी संकट आहे जीवनात निर्भयतेनं सहन केली ते तुम्ही शिकत नाही. ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार, त्यांना किती वणवण आणि कृष्णाला गर्भापासून शत्रू रामाला वनवास चुकला नाही. राम आणि कृष्ण यांनी कष्ट सोसले म्हणूनच ते पूजनीय झाले. तुकाराम निधड्या छातीचे होते म्हणूनच त्यांनी कोणत्याही कष्टाची व छळाची फिकीर केली नाही. त्यांनी जेवणाखाण्याची पर्वा केली नाही, बायका पोरांकडे पाहिलं नाही, आणि म्हणून ते सदैव वैकुंठाला गेले. ज्ञानेश्वरी कणखर अशा अंतःकरणातून निर्माण झाली आहे. म्हणूनच मऊ आहे, गोड आहे. त्यांना किती त्रास सोसावा लागला. ह्या प्रकारचा छळ सोसण्यास अंतःकरण कठीणच असावं लागतं. ज्ञानेश्वरी वाचताना मला एकदा हसू आलं. वाटलं याबाबत लबाडीत स्पष्ट दिसत आहे. माझे म्हणणे कदाचित तुम्हाला आवडणार नाही. आपली ज्ञानेश्वरी किती कोवळ्या अंतःकरणानं सेवन करावे हे वर्णन करताना, जैसे शारदीयेचे चांदणे माझी अमृतकण कोवळे, ते सेविती मने मवाळे चकोर तलगे असे म्हटलं आहे. म्हणजे चकोरीची पिलं जितक्या हळुवार अशा अंतःकरणानं किरण सेवन करतात, तितक्या हळुवार अंतःकरणानं ही वाचावी असं ज्ञानेश्वरी लिहिली. ती काय या कोवळ्या अंतःकरणानं लिहिली आहे असे असते तर श्री ज्ञानेश्वरी लिहिलीच गेली नसती. ज्याच्या जीवनात करण्यासारखे काही नाही त्याच्या जीवनात लिहिण्यासारखे काय असणार आहे. ज्याच्या जीवनात जगण्यासारखे काही असते त्याची लेखणी वाणी तेजस्वी असते. ती कोमल असली तरी नेबळी नसते. ज्ञानेश्वरांनी अनेक वेळा गुरुप्रशस्ती केली आहे. त्यांनी समाधी आपल्या गुरुच्या आधी घेतली, यावरून ते किती कठोर अंतःकरणाचे होते ते दिसते. अनेकांनी प्रेमाविषयी लिहिले, पण प्रेमाचे जितके यथार्थ वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे तितकं अद्ययावत कोणत्याही कवीनं वा लेखकानं केलं नाही. की भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे, परी कवळिके माझी दडे कोवळीये, तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी तो कमळदळ चिरू नेणे, ऐसे कठीण कोवळेपण स्नेह देखा. ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. प्रेम नुसतं कोवळं नाही तर प्रेमात कठीणपणा आणि कोवळेपणा दोन्ही असतात. यावरून कोणत्या अंतःकरणानं ज्ञानेश्वरी लिहिली हे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला कळेल.
आमचे मराठी साहित्यिक जेव्हा प्रेमाविषयी लिहितात तेव्हा त्यांची कीव येते. आम्ही ज्ञानेश्वरांचे भक्त फक्त कोवळेपणाकडे जातो. एकीकडे डोळे पाणावले आर्द्रता निर्माण झाली तर दुसरीकडे कठीणपणा निर्माण झाला पाहिजे. जो कोणी कोवळा तो गुरुकृपेला अपात्र. जो कठीण कोवळा तोच परमार्थास पात्र. प्रेम आणि भक्ती यात विशेष फरक नाही. प्रेम म्हणजे अनुरक्ती आणि अनुरक्ती व भक्ती यात काय फरक आहे? अशी भक्तीची व्याख्या भक्तिसूत्रात केली आहे. मग त्या प्रेमाची जाती कोणती? तर ऐसे कठीणपण कोवळेपण ही अर्थात उपासकाचे प्रेम या दोहोंनी म्हणजे काठिण्याने व कोवळेपणानं युक्त असले पाहिजे. नुसताच कोवळा झाला व जगायला महाग होईल तेव्हा आवश्यक ते कठीणपण येण्यासाठीच मी तुमच्यावर संस्कार करीत आहे. मी रागावतो बोलतो तेव्हा वाटले तर लोक मला संत म्हणणार नाही. पण गुरुपणाचे व्रत हाती घेतले आणि संतपणाचे नाही तेव्हा रागवायची वेळ आली तर संतपणा बाजूला ठेवून तुमच्या कल्याणासाठी रागवेन देखील. तुमचा अधिकार वाढण्यासाठी ताडणही करीन. गुरुकडून तारीफ करून घेणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. पण जो गुरुकडून बोलून घेतो तो गुरुकृपेस पात्र होत असतो. मी स्पष्ट सांगतो, यावरून जवळचे व्हायचे असेल तर काय करावायचं हवे ते ओळखल्या वाचून नमस्कार करावायचा असल्यास मार्ग मोकळा आहे. परंतु शिष्यपणाला जागणं हा धर्म आणि विसरणं हा अधर्म आहे. शिष्यपणाला विसरला तर तुमचे अकल्याण होईल. मला तुमची कीव येईल, परंतु देवाजवळ काय होईल हे सांगता येत नाही. याची खात्री नाही. देव मला भीक घालणार नाही. मुलगा चुकला तर बाप आईच्या वशिल्यास दाद देत नाही. तीच स्थिती परमार्थात गुरुची असते. तुम्ही चुकला तरी मी रद्दबदली करण्याचा प्रयत्न करीन, पण तो जगाचा बाप व्यवहारातील बापाप्रमाणे वागेल. या गोष्टी तुम्हास न कळता जर मी तुम्हास सज्जन म्हटले तर तुम्हास बरे वाटेल. तितके अज्ञान तुमच्या नांदते हे कळते. येथे आलात, त्रास घेतलात म्हणून केवळ आभार मानून मी तुम्हास फसवणार नाही. या ठिकाणी तुम्ही बोलवता व मी येतो असं समजा. ज्या दिवशी मी येथे पाहुण्यासारखा येईन त्या दिवशी तुम्ही थोडेफार शहाणे झालात असं मी समजेन. अर्थात हे सर्व तुम्हाला सांगत आहे तुमची हजेरी नाही. तुम्ही चुकलात असंही नाही. पण तुम्ही तप करून तुमचा अधिकार वाढवला आहे. तुमच्यात काही जुने काही नवे असे आहात. ज्याने त्याने आपापल्या अधिकाराप्रमाणे या शब्दांचे महत्त्व ओळखावे. प्रत्येकाला स्वतंत्रपणे मी सांगू शकणार नाही. पण छटाकवाल्यानं शेराचा आळा आणला तर तो हिंमत तर करतोय ना असं मला वाटेल. ज्या दिवशी तुम्ही हा विश्वास मनात निर्माण कराल की मनात आणू ते करू व तर ज्याला सत्शिष्य म्हणतात ना त्या कक्षेत तुम्ही पोचलात असं होईल. आणि काय होईल की नाही असं जेव्हा तो गुरुला वाटतं किंवा वाटेल तेव्हा गुरु दुबळा नसून आपण शिष्यत्वाला पात्र नाही असं समजावं. असा विश्वास तुम्ही आपल्या आचरणानं निर्माण करावायचा आहे. मला द्यावायची ती गुरुदक्षिणा हीच आहे. माझ्या परीक्षेत उतरला तर देव तुम्हाला नापास करणार नाही आणि कुजराई केली तर देव पास करू म्हणाले तर देवाची हिंमत नाही की मी नाही म्हणत असताना तो तुम्हास पास करील. आपणास 20व्या शतकात प्रभूपणानं व जगावायचं आहे. त्यासाठी परमेश्वराची कृपा पाहिजे. दीन दुबळे व्हावायचे म्हणून उपासना करायची नाही. प्रभुत्वानं जगण्यासाठी उपासना आहे. गुरुशिष्य भाव तुम्ही विसरलात आणि उपासनेच्या बळावर सर्व काही होईल अशी भोळी आशा बाळगून बसलात तरी निराशा पदरील. तेव्हा गुरुत काही शक्ती नाही असं समजलात तर यासारखं दुर्दैव नाही. मी 10 वर्षांचा गुरु आहे. तुम्ही कदाचित लवकर उशिरा माझे शिष्य झाला असाल, पण मी 10 वर्षांचा गुरु आहे. माझे शब्द तुमच्या कानावर घालण्याचा अधिकार मागच्या वर्षी दाखवला नव्हता म्हणून मी बोललो नव्हतो. या अवधीतल्या तपाचं फळ मी तुमच्या पदरात घालीत आहे. साक्षेपानं कराल व सांभाळाल तर तुम्हास दीन भाव लागणार नाही. हरीचे लाल म्हणून राहाल. दंड बारीक असला तरी पुरुषार्थी म्हणून राहाल. मी हे बोलतोय म्हणजे तुम्ही निश्चित प्रगती दाखवली आहे म्हणूनच बोलतोय. दगडापेक्षा वीट मऊ इतकी तुमची प्रगती आहे. परंतु अद्यापही तुम्ही केवळ भित्रे आहात. मी गुरु असताना संसारातील छोट्या दुःखांना भेदरून जाऊन तुम्हाला मोठं होतून असं मोठं समजून हताश होता, निष्क्रिय होता. मला मोठं मानलं आणि तुम्ही शेळीचे जीवन जगलात तर माझ्या गुरुपणाला अधिक धिक्कार आहे माझा.
माझी तारीफ तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणून दाखवली पाहिजे. नाथ संप्रदायात आपल्या गुरुचे नाव सांगत नाही. मी कोण आहे हे तुमच्या वागणुकीनं तुम्ही दाखवलं पाहिजे. तेच माझे मोठेपण आहे. ज्या ठिकाणी मी कच्चा ठरेन तेथे परमेश्वर मदतीला येईल. शिष्य लहान म्हणून बोलतात असं मी समजेन, पण जीवनातील आनंद तुम्हाला शोधता आला नाही तर त्या स्तुतीला काही अर्थ नाही. ती माझी निंदाच आहे. उद्या इतिहास तिला निंदाच ठरवेल. तर आचरणात साक्षेप ठेवा. मी तुमच्या घरी येतो तेव्हा तुमचे शहाणपण मी पाहू शकणार नाही. साधकांचा अभाव असला तर शहाणपण शिकता येतं. माझे शिष्य मला येथेच पाहता येतात. तुम्हाला काय करता येणं शक्य आहे हे मी येथेच पाहू शकतो. मलाही ती संधी येथेच मिळते. ते तुमच्या घरी मला पाहता येणार नाही. माझे शिष्य जेवले म्हणजे मी जेवतो. तुम्ही श्रीमंत असताना मला मानावं लागेल, तुमची साहेबी पाहावी लागेल, पण जेथे तुम्ही पाणी भरताय की नाही हे मी पाहीन. तुम्ही चुकारपणा कराल तर मला तुमची कीव करावी लागेल. जो हाडामासांची पर्वा करीत नाही तोच कृपेस पात्र असतो. तुमच्याबद्दल कीव करावी लागेल की कृपा आहे मला पारनेरलाच कळते, अन्यत्र कळत नाही. पारनेर पाराशर क्षेत्र आहे यावर माझा विश्वास आहे. पण ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य एकत्र येतात त्या ठिकाणासारखे क्षेत्र अन्य कोणतं आहे? भागीरथी या ठिकाणी आहे हे साहित्यिक वर्णन समजू नका. तुम्ही अधिकारानं पाहू शकाल तर भागीरथी कोणते हे तुम्ही ओळखू शकाल. पारनेरच्या उत्सवाचे महत्त्व म्हणून सांगत नाही, तो लहान आहे. तुमच्यात ती पात्रता आहे म्हणून सांगत आहे. जगातले सारे पुण्यात्मे या ठिकाणी जमत असतात. अशा सर्वांसमोर तुम्हाला वागून दाखवायचं आहे. येथील मनकर्णिकेत स्नान केल्यानं भागीरथीत स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. गंगा जमुना या ठिकाणी आहेत, पण ते ओळखण्याची पात्रता हवी असे महाभाग नाहीत. म्हणून माझे म्हणणे तुम्हाला पटणार नाही. पण जेव्हा अनुभव प्राप्त करून घेण्याचा अधिकार येईल तेव्हा त्यानं मला हरवलं तर मी त्याला जित असे म्हणेल. पण तसा अधिकार मात्र त्यानं प्राप्त करावयास हवा. अदृश्य महात्म्यांनी उपस्थिती ठेवली, त्यांचा आदर आणि गौरव करीत आहे. ज्या पाहुण्यांच्या ओळखी करून घेण्याचा अधिकार नाही तो अधिकार मिळवून घ्या असं मी सांगतो. देव दिसत नाही म्हणून नाही या भलत्या भ्रमात जाऊ नका. मी आहे असा प्रत्यक्ष देव पाहू शकाल हे खोटे समजू नका. खरे करून दाखवा हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. यात काय आहे हे आज न कळले तरी रोज समजून घेण्याचा प्रयत्न करा. झटा, संघर्षाला तोंड द्या. गरिबी वाईट आहे असं समजू नका. गरिबाचेच श्रीमंत होतात. तुम्हाला कर्माच्या वा भाग्याच्या हाती देणारा मी गुरु नाही. ते भाग्य तुमच्या हाती आहे आणि त्याच्याच किल्ल्या मी तुमच्या हाती देत आहे. ज्या दिवशी मी तुम्हाला शिष्य म्हटले त्याच दिवशी तुम्ही द्विजन्मा झालात. ज्या दिवशी मी तुम्हाला शिष्य म्हटले त्याच दिवशी तुमच्या कुंडल्या धुतल्या गेल्या. उपनयन म्हणतात ते हेच, त्याला द्विजन्मा असं म्हणतात. तेव्हा तो द्विजन्मा नाही असं कोण म्हणतो? हे त्यानं सिद्ध करावयाच पाहिजे. हे अशक्य नाही. पण भ्याडासारखे वेडगळ समजुतीने दुःख करीत बसला तर दीनदुबळ्या जीवनानं जगलात असं होईल. पुरुषार्थानं या गोष्टीला भीक घालावायची नसते. गैरसोयी म्हणजे संकटे नव्हे, त्यात पुरुषार्थानं सोयीचं रूप देता येतं. स्वतःलाच काय उभ्या जगाला श्रीमंत करावायचं सामर्थ्य तुमच्यात येईल. हे बसल्या जागी होईल म्हणाल तर ते चूक आहे. बसल्या जागी देवदेव करणं देखील चूक आहे. देवाच्या माणसाला देवासारखं जगायला पाहिजे. नर करणी करे तो नर का नारायण होय. पण नारायण होणं म्हणजे काय? तो जगदीश्वर श्रम करीत आहे, झोपत नाही. तेव्हा झोपेच्या आहारी जाऊन नारायण कसं बनता येईल? देवाला आपल्याला बजावता आलं पाहिजे की केवळ शरीर दिलेस ते थकतंय म्हणून मी थोडा झोपतो, नाहीतर तुझ्यासारखं सतत उभा राहण्याची माझी तयारी आहे. तू जसा नैवेद्यावर राहतोस तसंच राहाव्यास मी देखील तयार आहे. पण हे शरीर जगवावं लागतं ना, म्हणून जेवण मी करतो. ही सगळी तुझीच चूक आहे असं म्हणता आलं पाहिजे. देवासारखं व्हावायचं ठरवलं तर देवाचे सामर्थ्य दिसतंय. आयते मिळावे यासाठी उपासना आहे काय? देवा तूच तयार करून दे, मला कशाला आश्रम.
असे भलतेच तुम्हाला वाटायला लागलं तर मला लाज वाटल्याशिवाय राहील काय? भजी खाण्याची केवळ इच्छा केल्यानं भजी खाव्यास मिळत नाहीत. त्यातील तेल कांदे आणलेच पाहिजेत. तो त्रास घेतलाच पाहिजे. प्रत्येक संकटाला परमेश्वराची पूजा समजून तोंड द्या, म्हणजे ज्या कृपेची तुम्हाला भूक आहे त्या कृपेला तुम्ही पात्र व्हाल. पण भलत्याच कल्पनांच्या नांदी लागून परमेश्वराच्या कृपेला पात्र होणार नाही हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला आज बरेच सांगितले, पण सांगावायचे संपले असं नाही. या भावनांनी ओथंबलेल्या अंतःकरणानं तुम्ही ऐकले व मी सांगितले आहे. पूर येऊन सांगितलं तर कदाचित ते वाहून जाईल. गंगेला पूर आला तर अनर्थ करतो. आचरणाने मला असे सौभाग्य प्राप्त करून दिलं तर मी यापुढचंही सांगेन, आणि मागचे सांगण्याचा प्रसंग आला तरीही सांगेन. तुम्ही बोलवल्यास मी बोलेन. माझ्या कुंडलीतील ग्रह तुम्ही आहात. पुढच्या वर्षी असे बोलवाल तसे बोलेन. मी जे सांगितले ते कळवून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कराल असा मी विश्वास ठेवतो. तुम्हाला मी काय काय सांगितले ते पुन्हा सांगत नाही. तुम्ही ते कळवून घेण्याची खटपट व संकल्प केला आहे असा माझा विश्वास आहे. तुम्ही विश्वासपात्र आहात की नाही हे कळून घेण्यासाठी मी पुनरुक्ती करीत नाही. तुमच्या आचरणानं ते कळणार आहे. आपल्या प्रवचनाचा वेळ बराच झाला आहे. मलाही तुमच्याकडून उठावंसं वाटत नाही. तुम्हालाही उठावंसं वाटणार नाही. मांडीला कळ लागून अडचणीत बसलो तर ते तुम्ही आपले सौभाग्य समजा. मांडीची कळ सुखाची समजा, दुःखाची समजू नका. ज्या प्रेमानं यावर्षी तुम्ही भेटावयात आलात त्याच वर्षी त्याप्रमाणे त्या दरवर्षी या महाराजाच्या तावडीत सापडतो असं निश्चित समजा. सहलीसाठी वा तसं समजून येऊ नका. चुकल्यास गुरु फटकारील असं समजून या. भळ बाळगून या. करमणूक करून म्हणून येऊ नका. पारनेलाच महाराज प्रवचन करतात ते ऐकायला चला असं समजून येऊ नका. गुरुसमोर जाताना भयकंपितता यायला हवी. तुम्ही या व मी हे देखील येईन. मी तुम्ही कसे व किती शहाणे झालात हे पाहीन. आता सांगितलं ते विसरू नका. घडी घडी आठवा. दरवर्षी मी त्याच वर्षापुरते सांगत असतो, पण आज सांगितले आहे ते जन्मभरासाठी आहे असं समजा. यावर्षी जर तुम्हाला तुमच्या जीवनात माझ्या शक्तीची कृपेची आवश्यकता भासली तर तुम्ही हात आखडणार नाही. गेल्या वर्षी तुमच्या मागची माझी शक्ती मी काढून घेतली होती. येत्या वर्षी जर शिष्यभाव जागृत ठेवलात तर ती कृपा वा ती शक्ती आवश्यक वाटल्यास असल्यास मिळेल. कुठेतरी आटोपते गावे म्हणून तुम्हाला बघत राहायचे असे वाटत असताना देखील मी तुमच्याशी चाललेले वृद्गत येथेच थांबवतो. ते कानात साठवा. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला अभिवाचन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.